हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत ऑमलेट रेसिपी। दोन प्रकाराचा आपण ऑमलेट तयार करणार आहोत। खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण कोणाकोणाला नाही व्यवस्थित हे जमत त्यांच्यासाठी सर्वात आधी 2 अंडे मी फोडून घेतलेले आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे। कांदा टोमॅटो हे बारीक कापलेलंच हवं आहे। मोठं मोठं जाडसर असं आपण कापून आपण ज्यावेळेस ऑमलेट तयार करतो तर ते तुटलं जातं। तर त्यामुळे आपल्याला हा बारीक कापलेला टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे। बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि खूप जास्त भरून भरून पण आपण ज्यावेळेस कांदा टोमॅटो वापरतो तर त्यावेळेस ऑमलेट आपलं अख्खं तयार होत नाही, ते तुटलं जातं। तो खूप जास्त पण कांदा टोमॅटो नाही वापरायचा। आता आपण अंड छान पेटून घेऊया। तर व्हिडिओमध्ये मी कमी दाखवलेलं आहे, पण अंड आपल्याला व्यवस्थित पेटून घ्यायचं आहे। तवा मी छान गरम करून घेतला, त्यानंतर तेल घातलं, तेल गरम झालं त्याच्यानंतरच फेटलेलं आपल्याला अंड घालायचं आहे। आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे। तवा आणि जे ऑइल आहे ते चांगलं गरम झालेलं आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। आता आपण हे अंड थोडंसं पसरवून घेऊया। खूप जाडसर आता नाही करून घेतलेलं, थोडंसं मी याला पसरवून घेते। तर हे पहा, असं थोडंसं मी पसरवून घेतलं। गॅसची फ्लेम मी आता कमीच ठेवली, कमी आचेवरती हे आपल्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे ह्याला ब्राऊन रंग येईपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित शिजलं पण जातं, ह्याची चवसुद्धा चांगली लागते आणि ज्यावेळेस आपण पलटवतो तर त्यावेळेस हे तुटलं जात नाही। अख्खा ऑमलेट आपलं हे तयार होतं। हे पहा, आता आपलं हे ऑमलेट असं मी आरामात पलटवून घेतलं, तुटलेलं नाही आहे आणि असा ब्राऊन रंग थोडासा असा आला पाहिजे ऑमलेटला, त्याने ह्याची चवसुद्धा खूप चांगली लागते आणि तुटलंसुद्धा जाणार नाही। थोडेसे मी असे टोचे मारून घेतलेले आहे का त्याच्यामुळे अंड आपलं आतलं शिजलं जावं म्हणून थोडेसे असे टोचे मारून घेतलेले आहेत। कमी आचेवरती दुसरी बाजूसुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे। थोडासा आपल्याला अंड आपलं छान फुललेलं सुद्धा आहे, तर वरून असा कॅमेरा आहे त्यामुळे हे फुललेलं दिसत नाही आहे, पण अंड छान असं फुललेलं सुद्धा आहे। थंड तेलामध्ये अजिबात अंड बनवायचं नाही, कारण त्याने ते ऑमलेट व्यवस्थित नीट होत नाही, फुललं पण जाणार नाही आणि त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही। तर तेल तवा चांगला गरम झाला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही फेटलेलं अंड घालून हे ऑमलेट तयार करा। हे ऑमलेट तयार झालेलं आहे। तर आता आपण दुसऱ्या प्रकाराचं ऑमलेट करून पाहूया। तर 2 अंडे घेतलेले आहेत, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत। तर पत्ताकोबी घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेला आहे। तर बारीक कापून आपल्याला शिमला मिरची, गाजर आणि पत्ताकोबी घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत। हे सर्व आपल्याला बारीक कापूनच घालायचं आहे, अजिबात ह्याला जाडसर मोठं मोठं असं कापून नाही घालायचं। तर आता आपण हे भाज्या घालून सुद्धा हे ऑमलेट तयार करणार आहोत आणि हे ऑमलेटसुद्धा चवीला खूप चांगलं लागतं, मुलांना आवडेल असं ऑमलेट हे तयार होते। याची चवसुद्धा खूप छान होते। आवडीप्रमाणे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये चीज वगैरे घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालून हे बनवू शकता, मुलांच्या खूप आवडीचं होईल असं हे ऑमलेट आहे। तर हे पहा, आता भाज्या घातलेलं ऑमलेटसुद्धा मी हे छान फेटून घेतलं हे अंड। त्याच्यानंतर तवा गरम करून घ्यायचा, तेल घालायचं, तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मग हे फेटलेलं अंड आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। आता मी हे ऑमलेट ज्यावेळेस घालते त्याच्यानंतर मी हे गॅसची फ्लेम कमी करून घेते, कारण आपला तवा आणि तेल छान गरम झालेलं आहे। तर त्यामुळे हे कमी आचेवरती हे अंड व्यवस्थित असं तयार होतं, खालूनसुद्धा थोडासा ब्राऊन रंग येतो आणि अंडसुद्धा व्यवस्थित शिजलं जातं। तर आता मी थोडंसंच हे पसरवून घेतलेलं आहे। आपण ह्यामध्ये खूप भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे हे खूप जास्त पातळ असं नाही करायचं, कारण खूप जास्त पातळ आपण जर केलं तर हे ऑमलेट पलटवताना तुटलं जाईल, त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। कमी आचेवरती थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत हे करून घेऊया, त्याच्यानंतर पलटून घेऊया। तर हे आता तुम्ही पाहिलं असणार की मी खूप आरामात असं पलटून घेतलेलं आहे, अजिबात घाई केलेली नाही, पण तरीसुद्धा हे ऑमलेट आपलं पूर्ण असं तयार झालेलं आहे, तुटलेलं नाही आहे। आता याला थोडेसे टोचा मारून घेतलेले आहेत, हे असं आतून पण हे व्यवस्थित शिजावं म्हणून। आणि आता हे बघा, हे कमी आचेवरती दुसरी बाजूसुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे। खूप छान असं फुललेलं आहे आणि ब्राऊन रंग, थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत अंडं शिजवून घ्या, त्याने अंड्याची चवसुद्धा खूप चांगली लागते। असं पांढरं पांढरं ज्यावेळेस आपण ऑमलेट तयार करतो
तर ते इतकं चवीला चांगलं लागत नाही. आणि थंड तेलामध्ये अजिबात ऑमलेट बनवायचं नाही. ज्यावेळेस थंड तेल राहतं आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस अंडं त्यामध्ये घालतो तर ते व्यवस्थित त्याची पोळी तयार होत नाही, म्हणजे ते फुललं पण जाणार नाही आणि त्याची चव पण व्यवस्थित लागत नाही. तर हे दुसऱ्या प्रकारचं ऑमलेट तयार झालेलं आहे.